नमस्कार, मी किरण सांगळे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक फोटोशॉपचे ट्युटोरियल बघणार आहोत, ज्यामध्ये अशा प्रकारचे ट्रेंडिंग जे काही इफेक्ट असतात, टेक्स्ट मास्किंग इफेक्ट म्हणतात याला, त्या प्रकारचे इफेक्ट बनवणार आहोत. हा सॅम्पल इमेज आहे. या प्रकारचा इमेज आपण क्रिएट करणार आहोत. या प्रकारचे टेक्स्ट इफेक्ट तुम्ही फोटोशॉप मध्ये देऊ शकता, जे की दिसायला 3D दिसतात. तर व्हिडिओला सुरू करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की मी हा व्हिडिओ फक्त म्युझिक टाकून सुद्धा ऍड करू शकत होती, बट त्यामध्ये तुम्हाला समजलं नसतं. त्यामुळे मी खास तुमच्यासाठी व्हॉइस देऊन हा व्हिडिओ क्रिएट करत आहे. प्रत्येक स्टेप व्यवस्थित बघा, कारण एक जरी स्टेप तुम्ही मिस केली तर ती तुमचं जे प्रोजेक्ट आहे फायनल ते क्रिएट होणार नाहीये. ओके, तर सगळ्यात पहिले आपण काय करूया, एक न्यू पेज घेऊया. ठीक आहे, न्यू पेज घेताना तुम्ही कुठल्याही साईजचा घेऊ शकतात. ओके, कुठल्याही साईजचा न्यू पेज तुम्ही घेऊ शकता डिझाईन साठी. जर तुम्हाला स्क्वेअर मध्ये हवा असेल स्क्वेअर मध्ये घेऊ शकता, लँडस्केप मध्ये हवा असेल लँडस्केप मध्ये घेऊ शकता. ठीक आहे, ब्लँक पेज घेतला. आता सगळ्यात पहिले सर्वात महत्वाची गोष्ट यामध्ये जी आपल्याला ऍड करायची आहे ती म्हणजे टेक्स्ट. टेक्स्ट टूल घ्यायचा. इथे टूल बार मध्ये टेक्स्ट टूल भेटणार आहे. ठीक आहे, टेक्स्ट टूल घेतल्यानंतर तुम्ही तो इथे ऍड करायचा आहे. ओके, त्यानंतर मी ते अल्फाबेट घेते, जी फॉर जिराफ. ओके, कलर ब्लॅक करते दिसण्यासाठी. ओके, आता याला जो काही फोंट आहे तो तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, फोंट याच्यावर क्लिक करून फोंट साइज चेंज करू शकतात. ओके, त्यानंतर फोंट तुम्हाला हवा तो घेऊ शकता. मी अँटॉन फोंट यूज केलेला आहे. राईट, अँटॉन. ओके, आता याला तुम्हाला काय करायचंय, साईज ऍडजस्ट करून घ्यायची आहे. ठीक आहे, काय करायचंय, साईज ऍडजस्ट करून घ्यायची आहे. मिडलला घेते, कंट्रोल टी करते आणि त्याला ट्रान्सफॉर्म करून घेते. ओके, या पद्धतीने तुम्हाला जी साईज हवी आहे त्यानुसार घेऊ शकता. ओके, कंट्रोल टी करून ट्रान्सफॉर्म करून घेतला. आता बघा, इथे एकच टेक्स्ट दिसतोय, तर याची आपल्याला कॉपी क्रिएट करायची. काय करायचंय, कॉपी क्रिएट करायची. कंट्रोल जे ने मी कॉपी क्रिएट करून घेते, डुप्लिकेट करते. ठीक आहे, आता जी कॉपी क्रिएट केली आहे त्याला नाव आलं आहे जी कॉपी. काय आलंय नाव, जी कॉपी. ठीक आहे, म्हणजे टेक्स्टची ती कॉपी क्रिएट झालेली आहे. त्याच्या खाली आपली मेन लेअर जी डुप्लिकेट आपण केलेली होती ज्याची, ती आहे. ठीक आहे, टी वर डबल क्लिक केलात की त्याचा आपल्याला कलर चेंज करता येतो. तर एक याचा टेक्स्टचा आपल्याला कलर थोडा शॅडो इफेक्ट मध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे, कलर कोड सांगते, 787C78. हा कलर कोड परफेक्ट येणार आहे, शॅडो टाइप. ओके, ग्रे मध्ये तुम्ही यूज करू शकतात हा कलर कोड. ओके करते. ठीक आहे, आता यामध्ये तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही ग्रे कलर केलात बट तो दिसत नाही. का दिसत नाहीये, कारण इथे वरती त्याच्यावर लेयर आहे. ओके, ह्या डोळ्याच्या चित्राने आपण त्याला हाईड करू शकतो. ठीक आहे, आपल्याला हाईड करायची नाहीये, तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त हाईड केलेली. आता हा जो जी आहे ना, त्याचे तुम्हाला डुप्लिकेट्स क्रिएट करायचे. काय करायचे, डुप्लिकेट्स क्रिएट करायचे. बट कसे करायचे, जरा वेगळ्या पद्धतीने करायचे. थोडेसे त्याचे शॅडो जे आहेत ते आपल्या प्रत्येक याच्यात दिसल्या पाहिजे. तर काय करते बघा, नीट व्यवस्थित बघा, कंट्रोल जे. ओके, कंट्रोल जे केलात की त्या लेअरला सिलेक्ट करायचंय जी तुम्ही डुप्लिकेट केली आहे, आणि कंट्रोल आणि शिफ्ट की दाबून ठेवायची एक सोबत कीबोर्डची. आणि कीबोर्डला एरोज की असतात बघा नंबर्सच्या बाजूला, तिथे जी राईट ची आहे ती प्रेस करायची. बघा, इमेज मध्ये तुम्हाला फरक दिसला असेल. आता पुन्हा मी कंट्रोल जे करते, थर्ड कॉपी क्रिएट झाली. पुन्हा त्याला कंट्रोल शिफ्ट एरोने ऍडजस्ट करते. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला लेयर्स क्रिएट करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीच्या 3D टाइप थोडा लुक येईल. ओके, चौथी कॉपी केली. अशा मी कॉपीज क्रिएट करून घेते.
या पद्धतीने मी 6 कॉपीज क्रिएट करून घेतल्या. तुम्ही तुमच्या डिझाईनच्या हिशोबाने जेवढा मोठा G चा जो आकार असेल त्या हिशोबाने तुम्ही कॉपीज क्रिएट करून घेऊ शकता. ओके, बघा या पद्धतीने आपल्या कॉपीज क्रिएट झालेल्या आहेत. आता काय करायचंय, जी लास्ट आपली 6 समजा फॉर एक्झाम्पल तुमची लास्ट कॉपी आहे 6, हा वरती टेक्स्ट आहे जी कॉपी तो तसाच ठेवायचा आहे. जे आपण डुप्लिकेट केलाय त्याला सिलेक्ट करायचंय. ठीक आहे, या ओव्हरऑल सगळ्या ज्या काही लेयर्स आहेत त्या सिलेक्ट करायच्या G पर्यंत. ओके, G पर्यंत सगळ्या सिलेक्ट करायच्यात लेयर इथून आणि त्याला करायचंय ग्रुप. ओके, ग्रुप केला, ग्रुप 1 क्रिएट झाला. ठीक आहे, ग्रुप 1 क्रिएट झाला. आता यायचंय वरती. आता इथे तुम्हाला वरची लेयर सिलेक्ट करून इथे फाईल, प्लेस एम्बेडेड, ठीक आहे, फाईल आणि प्लेस एम्बेडेड इमेज घ्यायचा जो तुम्हाला लागणार आहे. ओके, या पद्धतीने ऍडजस्ट करायचा आहे. आता काय करायचं, आपल्याला मागचा टेक्स्ट दिसायला हवा ऍडजस्टमेंट साठी. त्यासाठी त्याची ओपॅसिटी लेयर पॅनल मध्ये बघा ओपॅसिटी कमी करायची आहे. ठीक आहे, ओपॅसिटी कमी करायची आहे फक्त ऍडजस्टमेंट करण्यापुरतं. ओके, आता याला पुन्हा तुम्हाला ऍडजस्ट करायचा आहे जो शेप तुम्हाला हवाय त्या प्रकारे. ठीक आहे, मला ही जिराफची मान इथे हवी अशी. डन. आता इथे करेक्ट वर क्लिक करते आणि याची ओपॅसिटी जी आहे ती वाढवते. ओके, ओपॅसिटी वाढवल्यानंतर ती लेयर आहे ती सिलेक्ट करायची, राईट क्लिक करायचंय आणि क्रिएट क्लिपिंग मास्क. ओके, क्रिएट क्लिपिंग मास्क काय केलं मी पुन्हा सांगते बघा. लेयरला सिलेक्ट करायचंय. ओके, सेट झाल्यानंतर राईट क्लिक करायचंय आणि क्रिएट क्लिपिंग मास्क. ओके, डन. या पद्धतीने होणार आहे. आता या लेयरला पुन्हा तुम्हाला कंट्रोल जे करून त्याची कॉपी क्रिएट करून घ्यायची आहे पुन्हा. ठीक आहे, कंट्रोल जे चा जास्त यूज होतोय, कंट्रोल जे डुप्लिकेट साठी यूज करतात. ओके, आता ही लेयर जी आहे ती माऊसने तुम्हाला दाबून ठेवायची आणि ते खाली आणायची. ठीक आहे, ज्यांना फोटोशॉपची आयडिया असेल त्यांना कळेल हे. ओके, या पद्धतीने खाली आणली की त्याला सुद्धा त्या लेयरला सुद्धा काय करायचंय, क्रिएट क्लिपिंग मास्क. ओके, क्रिएट क्लिपिंग मास्क केल्यानंतर इथे लेयर पॅनल मध्ये एक्सपोजर ऑप्शन असतोय. काय ऑप्शन असतोय, एक्सपोजर. एक्सपोजर वर क्लिक केल्यावर ही विंडो ओपन होणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये तुमचं एक्सपोजर, ऑफसेट आणि गॅमा करेक्शन हे ऍडजस्ट करून घ्यायचंय. ठीक आहे, आपण ऍडजस्ट करूया. मी इथे ऍडजस्ट करते, तुम्ही इकडे इमेज कडे बघा, तुम्हाला चेंजेस बघायला मिळतील. ओके, बघा. बघा ऍडजस्टमेंट करते. तुमच्या इमेज नुसार ऍडजस्टमेंट करून घ्या. ठीक आहे, जे मेजरमेंट मी घेतलंय तेच घेतलं पाहिजे असं काही नाही, तुमच्या इमेज नुसार घेऊ शकता. ओके, दिसतोय 3D लुक या पद्धतीने. इथे मॅन्युअली पण टाकू शकतोय. ओके, डन. आता हे जे एक्सपोजर आहे तो इथे आयकॉन आहे. ओके, तो क्लिक करायचा आहे म्हणजे याला लागू होणार आहे. ठीक आहे, ह्या आयकॉन वर.
डन. एक्सपोजर झालं आपलं. आता पुन्हा आपली ही जी वरची लेअर होती फर्स्ट त्यावर यायचंय आणि कंट्रोल जे करायचंय. काय करायचंय? कंट्रोल जे. ठीक आहे. पुन्हा आपल्याला हा इमेज जो आहे तो आता ऍड करायचा आहे 3D इफेक्ट साठी. आता हा जो तिसऱ्यांदा आपण इमेज ऍड करतोय ना त्याला काय करायचं? सिलेक्ट सब्जेक्ट करायचं. काय? सिलेक्ट मध्ये जाऊन सब्जेक्ट म्हणजे हा जिराफ सिलेक्ट होणार आहे. ओव्हरऑल जिराफ सिलेक्ट होणार आहे. सिलेक्ट झाल्यानंतर त्याला मास्क लावायचा आहे. ओके. बघा मास्क लावला. मास्क लावल्यानंतर काय करायचंय? ब्रश टूल घ्यायचा आहे. ओके. मास्क लावल्यानंतर ब्रश टूल घ्या. ब्रश टूल मध्ये ब्लॅक कलर घेते. ठीक आहे. ब्रशची साईज काय असेल ती ऍडजस्ट करून घेऊ शकतात. आता काय करायचं? जी अल्फाबेट आहे जो नको असलेला स्पेस आहे तो रिमूव्ह करायचा आपल्याला ब्रश टूलने. बघा. ठीक आहे. असं अल्फाबेटच्या बाजूने फिरवायचंय. या पद्धतीने प्रॉपर तुम्हाला रिमूव्ह करून घ्यायचं आहे ब्रश टूलने. ठीक आहे. असं तुम्ही कुठलाही अल्फाबेट घेऊ शकताय. पूर्ण नेम सुद्धा घेऊ शकता. ओके. डन. बघा वाटतंय 3D इफेक्ट. आता याला आपल्याला बॅकग्राऊंड वगैरे सगळं ऍडजस्ट करायचं आहे. आता सगळ्यात पहिले आपण काय करू? हे सगळ्या लेयर्स आहे ना त्याचा एक ग्रुप करून घेऊया. ठीक आहे. सगळ्या लेयरचा ग्रुप करून घेऊया. ग्रुप कसा करणार? तर लेयर सिलेक्ट करणार. ठीक आहे. पूर्ण लास्ट पर्यंत फक्त बॅकग्राऊंड सोडून. ओके. सगळ्या लेयर सिलेक्ट केल्या. ग्रुप करते. ओके. आता ग्रुप आणि बॅकग्राऊंड. आता बॅकग्राऊंड आणि ग्रुप हे दोन झाले. आता ह्या ग्रुप 2 ला तुम्ही काय करायचंय? कंट्रोल जे करायचंय पुन्हा कॉपी करायची त्याची. ठीक आहे. आणि लेअरला सिलेक्ट करायचे इथे आणि कंट्रोल टी. ओके. कंट्रोल टी करून राईट क्लिक करायचे आणि फ्लिप व्हर्टिकल. वेट अ मिनिट. ठीक आहे. ग्रुप 2 कॉपीला लेअर इथे सिलेक्ट करायची आणि कंट्रोल टी करायचंय. फ्लिप व्हर्टिकल. झाला. इथे खाली असा ऍड करायचा शॅडो इफेक्ट साठी. ओके. आता यामध्ये ह्या दोन्ही लेयर सोबत क्लिक करायच्या. ठीक आहे. दोन्ही सोबत क्लिक करून कंट्रोल टी करून लोकेशन बरोबर त्याची जागा जी काही आहे तुम्हाला जशी हवी आहे ऍडजस्ट करू शकतात कंट्रोल टी सोबत करून. ओके. बघा या पद्धतीने. आता आपल्याला इथे थोडा डिफरन्स कमी राहिलेला आहे त्यासाठी थोडी जागा ठेवायची शॅडो साठी. ठीक आहे. असे एक एक ग्रुप पण तुम्ही ऍडजस्ट करू शकता. ओके. आता आपल्याला एक शॅडो ऍड करायची इथे. त्याच्या पहिले आपण एक बॅकग्राऊंड ऍड करून घेऊया. ठीक आहे. बॅकग्राऊंडला इथे अनलॉक करू शकतात. ओके. अनलॉक केलं की लेअर वर तो कन्वर्ट होणार आहे. ओके. बॅकग्राऊंड किंवा मग इथं ऍड लेअर करा. नवीन लेअर ऍड करा. बॅकग्राऊंड तसंच राहू देऊन ऍड लेअर न्यू लेअर ऍड करू शकता. आता लेअर 1 जी ऍड केली आहे त्याला आपण काय करतोय? ग्रेडियंट फिल देतोय. ठीक आहे. बघा ग्रेडियंट फिल इथून पण देऊ शकतात किंवा राईट क्लिक करा. ब्लेंडिंग ऑप्शन ग्रेडियंट ओव्हरले.
आता यामध्ये काय करायचंय, इथे जायचंय मध्ये, या कलर वर चूज करून तुम्ही हवा तो कलर सिलेक्ट करू शकतात. ठीक आहे, त्याची ओपेसिटी सुद्धा कमी जास्त करता येते. या पद्धतीने अजून एक पद्धत दाखवते. न्यू लेअर ऍड केली, ब्लेंडिंग ऑप्शन, ग्रेडियंट ओव्हरले. ठीक आहे, यामध्ये बघा ब्ल्यूज मध्ये वेगवेगळे शेड्स बघायला मिळतील. ओके, या पद्धतीने ग्रेडियंट फिल देऊ शकतात. न्यू लेअर मध्ये जायचं, ब्लेंडिंग ऑप्शन आणि ग्रेडियंट ओव्हरले मध्ये इथे रेडी सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील या पद्धतीचे. ठीक आहे, वेगवेगळे आहेत, पिंक्स मध्ये पण आहे. इमेजच्या तुमच्या कलर कॉम्बिनेशन नुसार ट्राय करू शकता. ठीक आहे, या पद्धतीने ग्रेडियंट फिल देऊ शकतात. मी हाच ठेवते. ओके, असे तुमच्या पद्धतीने त्याला ग्रेडियंट फिल जो काही आहे तो तुम्ही ऍड करू शकता. आता अजून एक लेअर ऍड करते, त्याच्यावरती ती द्यायची आपल्याला ग्रेडियंट टूल. ओके, ग्रेडियंट टूल मध्ये बेसिक घ्यायचंय. ठीक आहे, बेसिक कलर घ्यायचाय आणि सिम्पली काय करायचंय, इथे खाली बॉटम पासून इकडे वरती अशी लाईन ड्रॉ करायची. या पद्धतीने ग्रेडियंट फिल देऊ शकतात. ओके, असा ग्रेडियंट फिल तुम्ही ट्राय करू शकता. हे बघा, हा माझा बॅकग्राऊंड होता, त्यावर मी ग्रेडियंट फिल ऍड केलेला आहे. हे बघा, ग्रेडियंट फिल 1 आणि ग्रेडियंट फिल 2 दाखवत आहे. ओके, आणि हे जे दोन ग्रुप आहेत ते आपले हे इमेजचे आपण क्रिएट केलेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही डिझाईन क्रिएट करू शकतात. ओके, तर डिझाईन ट्राय करून बघा. वेगवेगळे इमेजेस वापरून वेगवेगळे टेक्स्ट इफेक्ट ऍड करून बघा, प्रॅक्टिस करा. ग्रेडियंट फिल नसेल देता येत तर नॉर्मल सॉलिड फिल सुद्धा तुम्ही देऊ शकतात. सिम्पली सॉलिड कलर सुद्धा यूज करू शकतात. या प्रकारच्या सुद्धा कार्टून डिझाईन सुद्धा यामध्ये बनवू शकतात. व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. एक महत्वाची अनाउन्समेंट होती, जर कुणाला फोटोशॉपचा क्लास करायचा असेल तर येणारी बॅच 16 जूनला सुरू होत आहे. ऍडमिशन जर कुणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, त्यावर व्हॉट्सअप मेसेज करून इन्क्वायरी करू शकता. थँक्यू सो मच. कीप